नमस्कार. येस सर ऑलवेज बी अ लर्नर चॅनलतर्फे सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम मेरी क्रिसमस. आपल्याला माहिती आहे इयत्ता 10वी आपण विज्ञान आणि गणितातल्या महत्त्वाच्या संकल्पना शिकत आहोत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 2 मध्ये घटक आपण पाहणार आहोत. पहा, विज्ञानाचे हे जे घटक आपण शिकतोय हे आपल्याला सर्वांना परिचयाचे आहेत. जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये कर्बोदकांबद्दल माहिती पाहिली. जसे शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते, आपल्या शरीरातील विविध जीवनक्रिया चालण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा आवश्यक असते ती आपल्याला अन्न स्रोतापासून मिळत असते, हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आज आपण प्रथिनांसंदर्भात माहिती पाहणार आहोत. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स हा शब्द सर्वांनी ऐकला असेल. आज तर ट्रेंडच आहे फिटनेसचा. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय, व्यायामशाळा, जिममध्ये आपण बरेचसे युवा किंवा तुम्ही सुद्धा जात असाल तर त्या ठिकाणी प्रोटीन्स हा शब्द प्रामुख्याने घेतला जात असतो. मात्र त्या प्रोटीनच्या पावडर्स किंवा जे काही मिळत असते प्रोटीन संदर्भात ते किती उपयोगी पडते आणि किती अपकारक ठरते हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण योग्य सल्ला घेतल्याशिवाय, योग्य तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय आपण ते प्रोटीन्स वापरू नये या मताचा मी आहे. खरं म्हणजे नैसर्गिक अन्नपदार्थ आपण ज्या आहारामध्ये वापरत असतो त्यातूनच आपल्याला बरेचसे पोषक अन्न घटक मिळत असतात. त्यातलाच प्रथिने म्हणजे प्रोटीन्स हे सुद्धा आपल्या दैनंदिन आहारामध्ये असतेच. मात्र ते किती प्रमाणात घ्यायचं, कशा प्रकारे घ्यायचं याचं ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे. इयत्ता 10वी पर्यंत आपण जे काही विज्ञान शिकतो हे विज्ञान बेसिक लेवलचं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांनी ते शिकलंच पाहिजे. परंतु सर्व व्यक्तींनी पण शिकलं पाहिजे. म्हणजे आपण, मी स्वतः किंवा जे काही आता श्रोते वर्ग, शिक्षक वर्ग बघतोय त्यांनी सुद्धा इयत्ता 10वीचं विज्ञान विषय हे शिकलाच पाहिजे. म्हणजे मी असं का म्हटलं शिकलाच पाहिजे? प्रत्येक विषय शिक्षकांनी सुद्धा शिकला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कारण हे सर्व आपल्या शरीराच्या रिलेटेड आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातली ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. शरीरामध्ये आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि शरीराचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होत असतो. आणि मानसिकरित्या जर आपण दुर्बल झालो तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण समाजाला सुद्धा होतो. आणि म्हणूनच आपण जे काही खात असतो, जे काही अन्न ग्रहण करत असतो ते किती योग्य प्रमाणात खातो, अति प्रमाणात तर खात नाही ना, हा एक प्रश्नचिन्ह आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. कारण आपल्याला म्हण माहिती आहे, अति तेथे माती. कोणतीही कितीही चांगली गोष्ट असली ती जर अति प्रमाणात आपण जर केली किंवा अति प्रमाणात एखादा अन्न पदार्थ खाला तो आपल्या शरीराला हानिकारक असतो. आणि म्हणूनच जेव्हा इयत्ता 10वीचे विद्यार्थी हे जे अभ्यास करतात विज्ञान संदर्भातला, तो 10वीचा अभ्यास म्हणून करू नका, तर आपल्या शरीराचा आपण अभ्यास करतोय ह्याचा विचार करा. कारण आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या घडामोडी घडतात, ज्या काही जीवनक्रिया घडतात याचा अभ्यास आपण केला तर आपल्याला भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. जसं आजचा घटक आहे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्याला फार महत्वाचा आहे. आणि आपल्या भविष्यातील फ्युचरमध्ये प्रोटीनचं महत्व काय आहे आणि प्रोटीन्स एक्झॅक्ट काय आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. सो स्टार्ट करूया आपण आजचा व्हिडिओ. प्रथिने. प्रोटीन्स आपल्याला विविध प्रकारच्या अन्नपदार्थातून मिळत असतात. उदाहरणार्थ चित्रात दर्शवल्याप्रमाणे अंडी, मांस, मच्छी, त्याचबरोबर डाळी, उसळी, तेलबिया, दूध, त्याचबरोबर काजू, बदाम, शेंगदाणे या अशा अनेक पदार्थांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण असते. आणि ही प्रथिने, आपण ही अन्नपदार्थ जेव्हा आपल्या शरीरात अन्न ग्रहण करतो त्यावेळेला साहजिकच प्रथिने आपल्याला मिळत असतात. प्रथिने हा एक असा अन्नघटक आहे जो अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून प्रथिनांचा महारेणू तयार होतो. जसं या चित्रामध्ये दर्शवलेलं आहे त्याची प्राथमिक संरचना म्हणजे अमिनो आम्लाचे हे छोटे छोटे रेणू एकमेकांना जोडून हा महारेणू तयार झालेला दिसतोय आपल्याला. द्वितीय संरचनेमध्ये मळसूत्री प्रकार आणि फीत प्रकार दर्शवलेले आहेत. आणि तृतीयक संरचना म्हणजे 3D संरचना दिलेली आहे. पहा, ती थोडीशी 3D स्वरूपाची असते. आणि चतुर्थक संरचना ह्यामध्ये प्रथिन रेणूचे जटिल स्वरूप दाखवलेलं आहे. जटिल म्हणजे गुंतागुंतीचं स्वरूप, ज्यामध्ये उदाहरणादाखल हिमोग्लोबिनचा रेणू, हिमोग्लोबिन अर्थात तुम्हाला लक्षात आले की रक्तातला सर्वात महत्त्वाचा घटक, आणि हिमोग्लोबिन हा सुद्धा एक प्रथिनच आहे. हे आपण पुढे शिकणारच आहोत. अशा रीतीने प्रथिन संरचना ही अशा प्रकारे असते. परीक्षेला ही चित्र विचारली जाणार नाहीत, फक्त माहितीसाठी तुम्हाला सांगितलेली आहेत.
पुढे दाखवलेला आहे अमिनो आम्लाची संरचना, स्ट्रक्चर फॉर्म्युला दर्शवलेला आहे. आता प्रथिनं जी असतात, या प्रथिनामध्ये विशिष्ट अशा अन्नपदार्थ खाल्याने सर्वाधिक प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळत असतात. म्हणजे ही विविध प्रकारची अन्नपदार्थ आपण आत्ताच पाहिली, त्याची ही चित्रामध्ये दर्शवलेली आहेत. त्या प्रकारे आपण अन्नपदार्थाचं सेवन करतो आणि प्रथिनं आपल्या शरीराला मिळत असतात. आता प्रथिने ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा पचनसंस्था त्या प्रथिनं असलेल्या अन्नपदार्थांचं पचन करतात. म्हणजे पचन केल्यानंतर या प्रथिनांपासून अमिनो आम्ल तयार होत असते. बघा, ही पचन प्रक्रिया दर्शवलेली आहे. प्रोटीन्स म्हणजे प्रथिन हे अमिनो आम्लाचे छोटे छोटे रेणू आपल्याला जोडलेले दर्शवलेले आहेत आणि कैची दिलेली आहे बघा चित्रामध्ये. म्हणजे पचन तिकडे होते आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यापासून अमिनो आम्लाचेच लहान लहान रेणू वेगळे झालेले दिसतात आणि हे अमिनो आम्ल पचन झाल्यानंतर आपल्या शरीरात पुन्हा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे जिथे अन्नपदार्थमध्ये जी प्रथिने असतात ती प्रथिनाच्या संरचनेमध्ये अमिनो आम्ल असतात आणि एकदा का हे अन्नपदार्थ आपल्या शरीरात गेले का त्याचं पचन होते, तिथे प्रथिनांचं पचन होते आणि प्रथिनांचं रूपांतर कशात होते? अमिनो आम्लामध्ये होत असते. आता ही जी अमिनो आम्ल आहेत ही शरीरामध्ये शोषली जातात, विविध भागामध्ये ती पोचवली जातात आणि विशेष पोचवण्याचं काम हे रक्ताद्वारे होत असते आणि रक्ताद्वारे हे विविध भागातील पेशींपर्यंत ते जाते आणि पुढे ह्या पेशीमध्ये काय घडते ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे अशा रीतीने हा स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं की अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात, त्यातील प्रथिने, ह्या प्रथिनांचं शरीरामध्ये पचन होते, त्यापासून अमिनो आम्ल तयार होते आणि अमिनो आम्ल हे शरीराच्या विविध भागापर्यंत रक्ताद्वारे पोचवलं जाते आणि ते विविध पेशीपर्यंत पोचवतात. आता वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्याची उदाहरणं आपण या तक्त्याद्वारे पाहूया. म्हणजे प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ल एक एक करून बघा, प्रत्येक शरीराच्या भागापर्यंत गेल्यानंतर त्या अमिनो आम्लाचं कोणकोणत्या प्रकारच्या प्रथिनांमध्ये रूपांतर होते ते पहा. जसं त्वचा, यामध्ये जेव्हा ती अमिनो आम्ले पोचवली जातात त्यावेळेला मेलेनिन रंगद्रव्य किंवा केरेटिन यांच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग होत असतो. मेलेनिनबद्दल तर आपल्याला माहिती आहे, ह्या रंगपेशी ज्यावरून त्वचेचा रंग आपल्याला ठरत असतो. त्याचबरोबर केरेटिनसुद्धा त्याच प्रकारचं कार्य करत असते. त्याचबरोबर हाडे, या ठिकाणी ऑसिन नावाचं प्रथिन तयार होत असते आणि हाडांमध्ये ह्या ऑसिनची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यानंतर विविध प्रकारच्या पेशीमधील जे प्रद्रव्य पटल आहे त्या प्रद्रव्य पटलातील प्रथिने आणि विविध प्रकारची विकरे यांच्या निर्मितीमध्ये हे अमिनो आम्ल उपयोगी पडत असते. त्याचबरोबर ज्या वेळेला हे अमिनो आम्ल स्वादित पिंडमध्ये पोचते त्यावेळेला इन्सुलिन आणि ट्रिप्सिन नावाचं महत्त्वाचे संप्रेरक निर्मितीसाठी हे कार्य करत असते. इन्सुलिनबद्दल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. शरीरात खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्समधून जी साखर किंवा ग्लुकोज जी वापरणे किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोजचा वापर करणे, यामध्ये नियंत्रणाचं जे कार्य आहे ते इन्सुलिन करत असते. आणि इन्सुलिन जर अभाव झाला किंवा इन्सुलिनची निर्मिती जर शरीरामध्ये थांबली तर आपल्याला माहिती आहे मधुमेह नावाचा विकार, डायबिटीस हा विकार आपल्याला जडू शकतो. म्हणजे प्रथिनांचं कार्य किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. त्याचबरोबर पीयूषिका ग्रंथीच्या भागामध्ये जेव्हा ही अमिनो आम्ले पोहोचवली जातात तेव्हा विविध प्रकारच्या संप्रेरके निर्मितीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. आता संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स. आपल्याला माहिती आहे की शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने म्हणजे संप्रेरके आणि ही जी संप्रेरके आहेत हे अवयव आणि ऊती यामधील संपर्क साधन म्हणून कार्य करत असतात. आणि याच संप्रेरकाचं कार्य एवढं महत्त्वाचं असल्याने प्रथिनं जी आपल्याला अमिनो आम्लामध्ये रूपांतरित केली जातात आणि ही अमिनो पीयूषिका ग्रंथीमध्ये संप्रेरक तयार करतात. म्हणजेच एकंदरीत आपल्या शरीराला प्रोटीन्स किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येईल तुम्हाला. त्याचबरोबर स्नायूच्या ठिकाणी ज्या वेळेला ही अमिनो आम्ले पोचवली जातात तर त्यावेळेला ॲक्टिन व मायोसिन नावाची लवचिक प्रथिने निर्मितीमध्ये सहाय्य करत असतात. आता मायोसिन हे ॲक्टिनच्या संयोगानेच कार्य करत असतात. मायोसिनचं महत्त्वाचं कार्य आपण इयत्ता 9वीमध्ये शिकला असाल तुम्ही. सेल ऑर्गनेल्सची वाहतूक करणे किंवा पेशींच्या
हालचाली करणं यामध्ये फार महत्त्वाचं कार्य हे मायोसिन आणि ॲक्टिन ही प्रथिने करत असतात. तुम्हाला नेक्स्ट सांगितलेलं आहे रक्तापर्यंत शरीरभर रक्त असते आपल्या, त्या ठिकाणी ज्या वेळेला ही अमिनो आम्ले पोहोचवली जातात तेव्हा हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंड यांच्या निर्मितीमध्ये म्हणजे ह्या प्रकारच्या प्रथिनांच्या निर्मितीमध्ये उपयोगी पडत असतात. मग अशा प्रकारच्या जेव्हा प्रथिने या पेशींमध्ये रक्तपेशीमध्ये तयार केली जातात तेव्हा लाल रक्तपेशीमधील सर्वात महत्त्वाचं द्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन हा प्राणवायू वाहून नेण्याचं कार्य करत असतात. प्राणवायू म्हणजे आपल्या शरीरामधला जो ऑक्सिजन आहे हा वायू शरीरभर पोचवण्याचं कार्य हिमोग्लोबिन करत असते. म्हणजे हिमोग्लोबिन हे जे प्रथिन आहे ही ची निर्मिती शरीराला किती आवश्यक आहे ते लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला तुम्ही डॉक्टरकडनं ऐकलं असेल की हिमोग्लोबिनचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल तर बऱ्याचशा व्याधींना तुम्हाला सामना जावं लागतं आहे. प्रतिपिंड अँटीबॉडीजबद्दल तुम्हाला ऐकलंच असेल. आत्ताच करोना काळ हा चालू आहे, जवळपास त्याच्यावर नियंत्रण आणण्यात शासनाला यश मिळालेलं आहे. पण तरीसुद्धा लसीकरण जी मोहीम आपण राबवतो त्या लसीकरण मोहिमेमधून आपल्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे तयार करण्याचं कार्य ती लस करत असते. आता ह्या अँटीबॉडीज कोणाच्या विरोधात कार्य करत असतात तर करोनाचा जो व्हायरस आपल्या शरीरामध्ये जर कळत नकळतपणे जर शरीरात गेला तर त्याला प्रतिकार करण्याचं काम हे प्रतिपिंड करत असतात. आणि म्हणून प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज आपल्या शरीरात खूप आवश्यक असतात आणि त्याच्या निर्मितीमध्ये प्रथिनांचा महत्त्वाचा भाग असतो. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेला फार महत्त्वाचा आहे. कृतीपत्रिका स्वरूपात येऊ शकतो किंवा साध्या प्रश्नात सुद्धा येऊ शकतो. प्राणिज पदार्थ आपण पाहिलीत की मटण, मासळी, अंडी, दूध ही प्राणिज पदार्थ आहेत आणि ह्याच जे प्राणिज पदार्थ असतात ज्याच्यामध्ये जी प्रथिनं आपल्या शरीराला मिळत असतात ही उच्च गुणवत्तेची असतात आणि म्हणून या प्राणिज पदार्थातून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असं म्हटलं जाते. प्रथिनांपासून म्हणजे आता फर्स्ट क्लास म्हणजे प्राणिज पदार्थापासून असं म्हणणार नाही, प्राणिज पदार्थ असो किंवा वेज किंवा वनस्पती पासून मिळणारे जे पदार्थ असतात किंवा प्रथिने असतात त्यापासून आपल्याला जवळपास प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते आणि ही एवढी ऊर्जा प्रति ग्रॅम मिळत असते. म्हणजे दिवसभरामध्ये जेवढं ग्रॅम आपण अन्न खातो तेवढ्या अन्नातून जे मिळणारं प्रथिनं असतात त्या प्रथिनाच्या प्रमाणावरून आपल्याला ते 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते. ऊर्जा सर्वात शरीराला आवश्यक आहे, त्यासाठीच आपण अन्न ग्रहण करत असतो. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके याबद्दलचा व्हिडिओ आपण आधीच पाहिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या वेळेला आपल्या शरीरातील कर्बोदकाचा साठा जेव्हा कमी होतो ना त्यावेळेला प्रथिने किंवा स्निग्ध आम्ल यांच्यापासून आपल्याला ऊर्जा शरीरासाठी मिळवली जात असते आणि म्हणून प्रथिनांचं महत्त्व आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही ऊर्जा आपल्याला मिळवली जात असते. आता शरीरात ज्या वेळेला जास्त प्रमाणातील प्रथिने आपल्या शरीरामध्ये जर जात असतील आपल्या अन्नातून तर अशा वेळेला त्या प्रथिनांचं काय होते म्हणजेच गरजेपेक्षा जास्त सेवन केलेली प्रथिने जी असतात ती अमिनो आम्ल शरीरात साठवली जात नाहीत. कारण अति प्रमाणात जर अमिनो आम्ल जर साठवली गरजेपेक्षा जास्त तर शरीराला तो घातकही ठरू शकतात आणि म्हणून आपलं शरीर त्याचं विघटन करते आणि त्यातून जो तयार झालेला अमोनिया आहे तो शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो आणि गरज असेल तर मात्र प्रथिनांचं रूपांतर दुसऱ्या उपयोगी अशा पदार्थात केलं जाते. तसं त्याचं उदाहरण त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, ते उदाहरण आपण पाहूया. प्रथम शरीरातील जास्त प्रमाणातील प्रथिनं अमिनो आम्ल आणि अमिनो आम्लातून तो अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो. त्याचबरोबर जर उपयोगी पदार्थात जसं ग्लुकोनिओजेनेसिस ही जी प्रोसेस आहे त्याच्यापासून ग्लुकोज तयार केलं जाते आणि ग्लुकोज हे शरीराला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला ते उपयोगी पडत असते, हे आपल्याला माहितीच आहे. तर अशा प्रकारे शरीरातील जास्त प्रमाणात प्रथिनांची आपलं शरीर एकतर ते उत्सर्जित केलं जाते किंवा त्याचं रूपांतरित केलं जाते, मात्र अमिनो आम्लात जसंच्या तसं साठवणूक केली जात नाही. वनस्पती हे सुद्धा वनस्पतींना सुद्धा आपल्याला माहिती आहे की प्रथिनांची आवश्यकता असते आणि शक्यतो उच्चवर्गीय वनस्पती जे असतात हे उच्चवर्गीय वनस्पती खनिज पदार्थ मुळांद्वारे शोषून केलं जात असते आणि हे शोषण केल्यानंतर त्यापासून वनस्पतीला अमिनो आम्ल प्राप्त होत असते. या चित्रामध्ये जे दर्शवलेलं आहे जसे इकडे मुळान
डाव्या बाजूला जर विचार केला पाणी दाखवलेलं आहे बघा, आणि मूलकेश मुळांचा एक भाग, त्यातून ते पाणी हळूहळू मध्ये जाऊन जलवाहिनीपर्यंत जाते आणि मग ते विविध पेशीपर्यंत, विविध भागांपर्यंत वनस्पतीच्या पोचत असते. जसं पाणी जात असते ना, त्याचप्रमाणे पाण्याबरोबर खनिज पदार्थसुद्धा शोषण वनस्पती करत असते. याच्यामध्ये फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे खनिज पदार्थ जे वनस्पतीला उपयोगी आहेत त्यांचं ते शोषण करत असतात. तर वनस्पतींना उपयोगी पडणारे खनिज पदार्थ असे शोषण केले जातात आणि त्यापासून वनस्पती अमिनो आम्लामध्ये म्हणजे रूपांतरित केलं जाते आणि अमिनो आम्लाचं रूपांतर वनस्पतीमध्ये व प्रथिनांमध्ये होत असते. ही एक चक्र आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला की प्रथिने कशापासून तयार होतात? अमिनो आम्लापासून तयार होतात. अमिनो आम्ल वनस्पतींना कुठून मिळतात? जमिनीतून, खनिज पदार्थातून मिळत असतात, बरोबर. आणि ह्या वनस्पती ज्या प्रथिने तयार करतात त्या वनस्पती कुठेतरी साठवत असतील त्यांच्या फळांमध्ये किंवा विविध अवयवांमध्ये, आणि ह्याच वनस्पती जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपल्याला ती प्रथिने आपल्या शरीरामध्ये मानवाला मिळत असतात. म्हणजे हे चक्र सतत चालत असते, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर उच्चवर्गीय वनस्पती ज्या असतात ह्या प्रकारचा शक्यतो खनिज पदार्थांचं हे शोषण करत असतात. आणि ते शोषण म्हणजे ही जी खनिज पदार्थ वनस्पतीमध्ये शोषली जातात ते फक्त मुळांद्वारे शोषण होते का? तर असं नाही. काही वेळा पाऊस, धूळ, फवारे किंवा वायुकलील यातील खनिजांचा सुद्धा पानांद्वारे सुद्धा प्रवेश होत असतो. जलवनस्पती बहुतेक त्या शैवाले जी बहुसंख्य असतात बघा, ती पाण्यामध्येच असतात. तर सभोवतालच्या पाण्यातून वनस्पतींच्या सर्व बुडालेल्या भागाच्या पृष्ठभागातून खनिजे आतमध्ये घेतली जातात. कीटकभक्षी वनस्पती तुम्हाला माहिती आहे की हे कीटकभक्षी वनस्पती सजीव कीटकांना पकडतात आणि त्यांना ते मारतात, गुदमरवतात आणि त्यांच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त संयुग घेत असतात आणि तिथून त्यांना हे खनिज पदार्थ मिळत असतात. या खनिज पदार्थापासून मग अमिनो आम्ल वनस्पतीमध्ये तयार होत असते आणि अमिनो आम्लाचं रूपांतर मग कशात होते? प्रथिनांमध्ये होत असते. आता वनस्पतींना सर्वात आवश्यक असणारी खनिजे जी मी उल्लेख केलेली होती त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, लोह, पोटॅशियम ही जी खनिज पदार्थ माणसाला सुद्धा उपयोगी आहेत. म्हणून मानव प्राणी यांनी वनस्पती ह्याचं जास्तीत जास्त सेवन करायला पाहिजे. अर्थात फक्त वनस्पतीतूनच प्रथिने मिळतात असं नाही, तर प्राण्यांमधून म्हणजे प्राणीज पदार्थापासून मिळतात हे सुद्धा आपण पाहिलं. रुबिस्क नावाचं जे हे विकर असते, हे रुबिस्क हरित लवकामध्ये विपुल प्रमाणात असते आणि पानांमध्ये असलेल्या एकूण प्रथिनांच्या साठ्यांपैकी जवळजवळ 50% भाग हा रुबिस्को विकराने व्यापलेला आहे. हे अधिक माहितीसाठी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आता बहुपर्यायी प्रश्न म्हणजे याच घटकावर आपण जो आता प्रथिनांचा घटक पाहिला अभ्यासाच्या दृष्टीने, तर त्याच्यावर बहुपर्यायी प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये टिंब स्वरूपात साठवली जातात. याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, ग्लायकोजेन. पण पर्याय जेव्हा येतात ना तेव्हा आपण कन्फ्युजन होते. म्हणून एक्झॅक्ट उत्तर तुमचं पाठ असण्यासाठी पुस्तकाचं वाचन, बहुपर्यायी प्रश्नासाठी पाठाचं वाचन करणं फार महत्त्वाचं असते. हे तुम्ही नीट वाचन केलं, विशिष्ट अशा ओळीला अंडरलाईन करून ठेवा आणि त्या ओळीमध्ये रिकामी जागा कुठली येऊ शकते याचाही विचार करा. दुसरी अशी रिकामी जागा येऊ शकते, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूंना टिंब म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे, प्रथिने म्हणतात. मात्र जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यास करणार, जसं कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्व, पाणी ह्या संपूर्ण घटकाचा अभ्यास केल्यानंतर जर हा प्रश्न मी विचारला तर कन्फ्युजन वाढत जाईल तुम्हाला. तर अशाच प्रकारची रिकामी जागा स्निग्ध पदार्थामध्ये पण येणार आहे. मग त्यावेळेला कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं, अमिनो आम्ल शब्द आला म्हणजे तो प्रथिनाला कनेक्टेड आहे हे लक्षात ठेवायचं. हिंट देतो तुम्हाला ही. प्रथिनांपासून प्रति ग्रॅम आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर आपल्याला माहिती आहे इकडे 4 किलो कॅलरी म्हटलेलं आहे, पण स्निग्ध पदार्थामध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रति ग्रॅम ऊर्जा मिळत असते. मग तेव्हा कन्फ्युजन होऊ शकते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर काय तयार होते? आपल्याला माहिती आहे प्रथिना आणि अमिनो आम्ल. प्रथिनांचं पचन तयार झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होत असते आणि अमिनो आम्ल पासून प्रथिने तयार होतात. हे आपल्या दुसऱ्या प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात एक एक मार्गाला. योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा सुद्धा या घटकावर प्रश्न 100% येऊ शकतो. पहा, काही प्रकार दिलेले आहेत. प्रथिने एका बाजूला दिली असतील, जसं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन दिलेलं आहे, आणि शरीराचे विविध भाग जसं त्वचा, रक्त, हाडे, आणि योग्य जोडी तुम्हाला जुळवायचे. चार्ट तुम्हाला तो उपयोगी पडणार आहे. पान नंबर 16 2.4 प्रथिनाचा जो चार्ट दिला आहे तो व्यवस्थित करायचा.
दुसऱ्या प्रकारची जोडाजोड अशा प्रकारे येऊ शकतो, त्याचमध्ये केराटिन, मायोसिन आणि मग शरीराचे भाग, रक्त, त्वचा, स्नायू योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. त्याप्रमाणे असे तिसरे जोडी मी त्याच्याचबरोबरचे आहेत. तिन्ही प्रकार वेगवेगळे दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की एकाचवर कॉन्सन्ट्रेट करू नका. सर्व प्रकारचा विचार करा तुम्ही. प्रथिने आणि शरीराचे भाग ह्याचे जेवढे कनेक्शन्स आहेत तेवढे सगळेच्या सगळे लक्षात ठेवायचे. म्हणजे जोड्या जुळवा, रिकामी जागा, चुक्की बरोबर कुठेही विचारला तरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य पर्याय लिहून उतारा पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. किंवा पुढील परिच्छेद आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. म्हणजे वाचा परिच्छेद, उतारा वाचायचा आणि त्याच्या आधारित प्रश्न दिले असतील त्याच्या उत्तर द्यायची. हा सुद्धा येऊ शकतो. म्हणून हा पॅराग्राफ मी जसाच्या तसा घेतलेला आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या रिकाम्या जागा येऊ शकतात किंवा कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं इथे प्रथिन कशास म्हणतात हे विचारलं जाऊ शकतो. जसं पहिल्या ओळीमध्ये दिलेलं आहे, गरजेपेक्षा आपण जास्त जेव्हा कर्बोदके खात असतो तेव्हा यकृत स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात, जसं मी बहुपर्यायामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर दुसरं, टिंबटिंबचे अनेक रेणू एकमेकांजवळून, जसं अमिनो आम्लाचे जोडून प्रथिने तयार होतात, तर दोघांपैकी एक रिकामी जागा येऊ शकते किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात किंवा टिंबटिंब पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात, असंही विचारलं जाऊ शकेल. प्रथिनांपासून प्रतिग्रॅम किती कॅलरी 100% येऊ शकते किंवा टिंबटिंबपासून प्रतिग्रॅम 4 किलो कॅलरी. उलटसुलट कोणताही प्रश्नाची तयारी ठेवायची. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर कोणती आम्ले तयार होतात? अमिनो आम्ले तयार होतात. त्याचबरोबर अमिनो आम्ल शरीरात शोषल्यानंतर कोणत्या अवयवांमार्फत ते विशिष्ट अशा पेशीपर्यंत आणि अवयवांपर्यंत पोहोचले जातात? तर अवयव किंवा कोणत्या पदार्थामार्फत? तर रक्ताद्वारे. हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. अशा प्रकारे उतार्यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता अन्नपचनानंतर निर्माण झालेली जी काही अमिनो आम्ले असतात ती शरीरात कुठे कुठे आणि कोणकोणत्या रूपात वापरली जातात, अशा वेळेला तो चार्ट संपूर्ण तुमचा व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. चार्ट स्वरूपात नाही, पण तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला लिहिता आला पाहिजे. जसं रक्तामध्ये हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे ही प्रथिने होतात. त्वचा याचं मेलेनिन रंगद्रव्य, केराटिन, हाडे ऑसिन, स्नायूमध्ये ॲक्टिन, मायोसिन, लवचिक प्रथिने तयार होत असतात. पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिने आणि विविध विकरे, आणि पीयूषिका ग्रंथीमधील विविध संप्रेरके, आणि स्वादुपिंडामधील इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. हा चार्ट तुमच्या लक्षात आला असेल तर 100% तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. आणि या परीक्षेला हा चार्ट तर खूपच महत्त्वाचा आहे. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. याच विज्ञानातील घटक आपण कंटिन्यू करणार आहोत. मध्ये मध्ये गणिताचे सुद्धा करणार आहोत. पण स्टे कनेक्टेड. सी यू सून. बाय बाय.